अशा प्रकारची भक्ती संत तुकाराम महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी केली. बोराड्या डोंगरावरती जावं, भंडाऱ्या डोंगरावरती जावं, कुटुंबाकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी व्हावं, समाज व्यवस्थेने त्या ठिकाणी त्रास दिला, तरी पण संत तुकाराम महाराजांना त्याचं विशेषत्वाने या ठिकाणी वाटलं नाही. काय तुकाराम महाराजांना वाटलं असेल की देवानं आम्हाला जन्माला घातलं कशासाठी, तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते जगाचं कल्याण करण्यासाठी जर देवानं मला या ठिकाणी जन्माला घातलं असेल तर माझ्या संसारातलं दुःख मी जगाला सांगत या ठिकाणी बसणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांची तीच भूमिका आहे. 18 अध्यायांचे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. 9036 ओव्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला सांगण्याचं काम केलं. कर्म समजावून सांगितला, धर्म समजावून सांगितला, शास्त्र समजावून सांगितलं, नियम समजावून सांगितले, संसार समजावून सांगितलं, प्रारब्ध समजावून सांगितलं, संचित समजावून सांगितलं, देशसेवा समजावून सांगितले. सगळ्या गोष्टी संत ज्ञानेश्वर महाराजांनी समजावून सांगितल्या. मग आपल्या जीवनातलं दुःख संत ज्ञानेश्वर महाराजांना लोकांना सांगता आलं असतं, पण 18 अध्यायांची ज्ञानेश्वरी तुम्ही वाचून पहा. एकही शब्द, एकही वाक्य किंवा एकही ओवी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं दुःख जगाला त्या ठिकाणी सांगितलं नाही. उलट देव भेटल्याची अनुभूती प्राप्त झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे मागितलं जर काही असेल तर जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्या समाज व्यवस्थेनं मला या ठिकाणी त्रास दिला ना, त्या समाज व्यवस्थेचं वाटोळं व्हावं असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे मागितलं नाही. समाजातला एकही माणूस वाईट नाही, पण काही प्राप्त परिस्थितीमध्ये एखादा माणूस वाईट वर्तणूक जर करत असेल तर त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. त्याचं अंतःकरण त्या ठिकाणी बदलू शकतं. हा विचार जर पहिल्यांदा कोणी समाजासमोर आणला असेल तर तो वयाच्या 14व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला तो विचार सांगितला. हेची थोर भक्ती आवडते देवा. तेच संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये या ठिकाणी झालं. काय तुकाराम महाराजांचा संसार या ठिकाणी आहे. अत्यंत वाईट तुकाराम महाराजांचा संसार आपण या ठिकाणी वाचलेला आहे, पाहिलेला आहे. 12व्या-13व्या वर्षी लग्न झालं तुकाराम महाराजांचं. दम्याचा विकार बायकोला त्या ठिकाणी होता. संसार जर सुखाचा चालायचा असेल तर पती पत्नीचं नातं सुदृढ पद्धतीने चालावं असं प्रत्येकाला या ठिकाणी वाटतं. कुटुंबातल्या सदस्यांनी निर्णय घेतला तुकोबांचं दुसरं लग्न करणं गरजेचं आहे. पहिली बायको घरामध्ये आहे, तिला दम्याचा विकार आहे, लग्न दुसरं करण्याचा निर्णय घेतला. आता 400 वर्षापूर्वीचा काळ या ठिकाणी लक्षात घ्या आणि आताची सुद्धा लग्न जमवण्याची परिस्थिती या ठिकाणी लक्षात घ्या. त्यावेळेला संत तुकाराम महाराजांचं लग्न दुसरं करायचं आहे. अशा वेळेला तुकाराम महाराजांना मुलगी कोण देईल, पण दिली म्हणतात त्यावेळेला मुलगी कुणी दिली. पुण्याच्या हडपसर प्रांतामध्ये राहणारे आप्पाजी गुळवे नावाचे 1400 एकर शेत जमीन असलेले श्रीमंत जागीरदार म्हणा किंवा शेतकरी म्हणा, त्यांची एकुलते एक आवली नावाची मुलगी त्या ठिकाणी होते. त्यांच्या कानावरती प्रस्ताव गेला. देहू गावातल्या 13 वर्षाच्या एका मुलाचं लग्न करायचं आहे आणि आपली एकुलती एक मुलगी त्यांना देण्याचं त्यांनी निश्चित केलं. आता आपली एकुलती एक मुलगी त्यांना द्यायची आहे. काय पाहिलं असेल तुकाराम महाराजांमध्ये त्यांनी? पैसा पाहिला का, सत्ता पाहिली का, पैसे इस्टेट पाहिली का, कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी पाहिली नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र पाहिलं, तुकाराम महाराजांचं चारित्र्य पाहिलं आणि या 2 गोष्टी अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी मान्य केल्या आणि आपल्या एकुलत्या एका मुलीचा हात तुकोबा नावाच्या 13 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये दिला. झाला का संसार सुखाचा? नाही, संसार सुखाचा झाला. प्रत्येकाला वाटतं आपला संसार सुखाचा व्हावा, सुखाचा व्हावा, सुखाचा व्हावा. तो देवांचाही संसार सुखाचा झाला नाही. प्रभू रामचंद्र उदाहरण डोळ्यासमोर आहे. तो संतांचाही संसार सुखाचा झाला नाही. संत तुकाराम महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. मग देवांचा संसार जर सुखाचा झाला नसेल, संतांचा संसार जर सुखाचा होत नसेल तर या मृत्यू लोकामध्ये सामान्य माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपला संसार सुखाचा व्हावा ही अपेक्षा धरण्यामध्ये काही गैर नाही, पण संसार सुखाचा होईलच याची शाश्वती तुकाराम महाराज या ठिकाणी देत नाही. मुळामध्ये संसार आहे कसा? संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ करायला संसार जर असा असेल तर तुकाराम महाराजांचं जीवन याच्यापेक्षा काय वेगळं होतं. सगळ्या समाजानं तुकाराम महाराजांना त्रास दिला. आज तुकाराम महाराजांना आपण जगद्गुरू म्हणतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या अभंगाचं वाचन या ठिकाणी करतो. पण ज्या देहू गावामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला ना, त्याच देहू गावातल्या लोकांनी तुकाराम महाराजांची गाढवावरनं धिंड काढले. ज्या देहू गावामध्ये तुकोबांचा जन्म झाला ना, त्याच गावातल्या लोकांनी तुकाराम महाराज गाव सोडा, आता गावामध्ये राहू नका असं फरमान त्या ठिकाणी सोडलं. ज्या देहू गावामध्ये तुकोबांचा जन्म झाला ना, त्याच गावामध्ये संत तुकाराम महाराजांना अनन्वित छळ त्या ठिकाणी सहन करावा लागला. एक वाक्य मी या ठिकाणी सांगून जाईल. समाजामध्ये जेवढी जेवढी माणसं मोठी झाली ना किंवा मोठी माणसं होतात ना, त्या सगळ्या माणसांना जवळच्या माणसांपासून जास्त त्रास होतो. हे वाक्य संसारामध्ये कधीच या ठिकाणी विसरायचं नाही. देवांना सुद्धा जवळच्या माणसापासून त्रास झाला. प्रभू रामचंद्र देवस्वरूपाला गेले ही नंतरची गोष्ट आहे, पण पहिल्यांदा त्रास कोणापासून झाला? स्वतःच्या आईनं 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. हा प्रभू रामचंद्रांना जवळच्या माणसांपासूनचा त्रास या ठिकाणी झाला.
भगवान श्रीकृष्णाला जीवनामध्ये त्रास कोणापासून झाला? स्वतःच्या सख्या चुलत मामानं म्हणजे कंस मामानं भगवान श्रीकृष्णाची 6-7 भावंड दगडावरती आपटून मारली. भगवान श्रीकृष्णाच्या आई वडिलांना तुरुंगामध्ये डांबून ठेवलं. राजवाड्यामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म व्हायला पाहिजे होता त्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगामध्ये झाला. एवढा मोठा त्रास त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला जवळच्या माणसापासून त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रभू रामचंद्रांना त्रास जवळच्या माणसापासून झाला. भगवान श्रीकृष्णाला त्रास जवळच्या माणसापासून झाला. 5 पांडवांना त्रास सुद्धा जवळच्या माणसापासून झाला. द्रौपदी मातेला त्रास सुद्धा घरातल्या माणसांपासून झाला. सीता मातेला सुद्धा त्रास आपल्या स्वतःच्या सासूमुळे त्रास झाला. ध्रुव बाळाला सुद्धा त्रास कोणापासून झाला? आपल्या स्वतःच्या आईपासून झाला. सगळी उदाहरणं जर तुमच्या डोळ्यासमोर येत असतील तर ज्ञानेश्वर महाराजांना त्रास आपल्या जवळच्या माणसापासून झाला. तुकोबरायांना त्रास आपल्या गावातल्या माणसापासून झाला. संत एकनाथ महाराजांना त्रास स्वतःच्या पैठण गावातल्या लोकांपासून झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास जर कोणाचा झाला असेल तर आपल्या आप्त सोकयांपासून जीवनामध्ये त्रास जास्त झाला. आता ही 10 उदाहरणं तुम्हाला जर कळाली नसतील समजा तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना जीवनामध्ये शेवटच्या क्षणी त्रास कोणापासून झाला? असं म्हणतात लोक, मी नाही म्हणत. जवळच्या माणसापासून राजकारणामध्ये त्यांना जास्त त्रास झाला. गोपीनाथ मुंडे साहेबांना जीवनामध्ये त्रास कोणापासून झाला? जवळच्याच माणसांपासून झाला. प्रमोद महाजन साहेबांना जीवनामध्ये त्रास कोणापासून झाला? जवळच्याच माणसापासून झाला. मला तुम्हाला राजकारण लवकर कळतं म्हणून ही 4 उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर सांगितले. जीवनामध्ये त्रास हा आपल्याच माणसांपासून जास्त होतो. मग आपल्याच माणसांपासून किती त्रास झाला तरी त्यांचं वाटोळं व्हावं असं देवाकडं मागायचं नाही. माझी आयुष्यातली वर्ष देवा काही कमी कर पण त्या लोकांचं आयुष्य चांगलं कर अशी देवाकडे या ठिकाणी प्रार्थना मागायचे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तेच झालं. एवढा वाईट काळ तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एके दिवशी त्या ठिकाणी वाटलं की आपल्या राज्यामध्ये काम करणारा निष्ठावंत सेवक असेल, भाविक असेल, माळकरी असेल, टाळकरी असेल तर त्याचा संसार पाहण्याचं काम आपल्याला करणं गरजेचं आहे. काय केलं?